समर्थ. मी डॉक्टर राखी. सोमवार काय करायचं आहे ते सांगण्यासाठी आले आहे. सोमवारचा दिवस म्हणजे भोलेनाथाचा दिवस आणि आता कुंभमेळा चालू आहे म्हणजे सर्वत्र हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. सोमवारच्या दिवशी नित्यक्रमाप्रमाणे आपल्याला शिवाला जल अर्पण करायचं आहे, पंचामृत अर्पण करायचं आहे. पंचामृत नाही जमलं तर दुधाने सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता. बेलाचं फूल, पांढरं फूल तुम्ही वाहून त्यांची प्रार्थना करू शकता. तुम्हाला काही अपेक्षित असेल तर तुम्ही 21 वेळा 108 वेळा शंकराच्या पिंडीसमोर बसून मंदिरामध्ये शंकराच्या पिंडीसमोर बसून 108 वेळा किंवा 51 वेळा किंवा 21 वेळा तुम्ही ओम नामाचा जप करायचा आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. अशा प्रकारे जप केल्याने तुमची प्रार्थना तिथपर्यंत पोहोचते आणि तुमच्या शरीरासाठी सुद्धा ओंकारा फार चांगला असतो. त्याच्याने तुमचे मेडिटेशन होतं, तुम्हाला शांत वाटतं. ओंकाराने पूर्ण शरीरामध्ये ब्लड संचार व्हायला मदत होते. ओंकार खूप चांगला योगाही आहे. तुम्ही ते अवश्य करा. ओंकाराचं नाव घ्या. त्याचप्रमाणे सोमवार आहे म्हणून तुम्ही पिंडावर तांदूळ वाहू शकता. संक्रांत चालू आहे म्हणून पांढरे तिळही वाहू शकता. त्याचप्रमाणे पांढरी मिठाई तुम्ही दान करा. तांदूळ दान करा, तीळ दान करा. म्हणजे तुमचा सोमवार खूप चांगला जाईल आणि तुम्हाला खूप चांगलं फळ मिळेल. ओम नमः शिवाय. आता आहे 9 नंबर. 9 नंबर हा आहे खूप बलशाली आणि खूप चांगला नंबर आहे. ज्यांचा जन्मतारीख 9/18/27 येते असे लोकांची जी बर्थ डेट आहे ती 9 असते. मूल्यांकन 9. हे लोक खूप छान असतात, खूप मिळून घेणारे असतात. एकमेकांशी आपलेपणा त्यांच्यामध्ये असतो. त्यांनी अगदी नवीन मैत्री जरी असली ना तरी तो अगदी जीवाभावाने त्याला जवळ करतो. खूप चांगले असतात, परंतु ते स्ट्रिक्ट असतात, व्यवसायात स्ट्रिक्ट असतात. त्यांच्यामध्ये बुद्धी खूप तलक्ष असते. ते शार्प असतात. अभ्यासातही ते खूप शार्प असतात. तर 9 नंबर हा सगळ्यांना मिळवून घेणारा आहे. खूप चांगला नंबर आहे. 9 नंबर मोस्टली मंगळाचा नंबर असतो हा. त्याच्यामुळे तुम्ही डॉक्टर, इंजिनियर असे प्रोफेशनलमध्ये किंवा आर्मीमध्ये तुम्हाला 9 नंबरची लोकं दिसतात. ते खूप धडाडीची असतात ना म्हणून. आणि त्यांचा जो मुख्य देवता आहे तो कोण आहे? हनुमानजी. म्हणजे शक्तिशाली, बलशाली असा हनुमान. आणि त्यांच्याबरोबर असल्यामुळे हे लोक आपल्याला आर्मीमध्ये वगैरे दिसून येतात. म्हणजे कष्ट करणाऱ्या याच्यामध्ये यांची धडाडी तुम्हाला दिसून येते. 9 नंबरची लोक खूप छान असतात. तुमच्या घरामध्ये किंवा मित्रमंडळीमध्ये जर तुम्हाला दिसेल तर 9 नंबर तुम्हाला ह्यातच वाटेल की खरंच हा नंबर आपल्याजवळ असलाच पाहिजे. तर 9 नंबर असल्याना खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ.